पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ती जोरदार अपील केली जाते. बिग अपील आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाज या ठिकाणी बाहेर निघाला कारण इथे फॉम्बलिंग होतं. काय घडलं काय बिघडलं कारण नॉर्मल होतं कारण क्लिप आपण पाहिली गेली. पण इथे विलास निरगुडा कारण मी आता पाहिलं गेलंय एक सच्चे खेळाडू आहेत. आम्ही पाहिलं गेलंय. मी कर्जत प्रीमियर लीग आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बेकरेच्या मैदानात स्पर्धा झाली. त्यांचे नियम आहेत मित्रांनो. त्यांच्या नियमात खेळतात ते. त्यांच्यामध्ये जर संकेत आपण खोटं आऊट असताना मैदानात राहिलं तर ते 2 वर्ष बॅटला हात पण लावत नाहीत. ते झगडा करताना सापडले 5 वर्ष बॅटला हात लावत नाहीत. क्रिकेटपासून दूर राहतात संकेत. त्यांचे एवढे कडक नियम आहेत. आणि त्यामुळे विलास निरगुडा माघारी आला. त्याला माहिती आपण आऊट आहेत. काही नॉर्मल एज होती ही त्यालाच माहिती होती. आणि एस टीच्या पाठीमागे होता तो दिनेश. बाकी नंतर सगळे जोशात आले ती नंतरची गोष्ट आहे. पण हे विलास निरगुडा तुझं मनापासून गोड गोड धन्यवाद दादा. चेंडू बॅक टू बॉलर चेंडू ला जवाब क्षेत्रक्षण. बघा एवढी हाईट आहे पण खाली कमरे लगत वाकले. विनोद कोंडिलकर महाराष्ट्र पोलीस एकाच संघात 3 पोलीस आहेत. 4 बॅक टू बॉलर चेंडू पाहिला गेला. कॉटन बोर्ड या ठिकाणी जरूर झाला असता पण झेल या ठिकाणी ड्रॉप होते विनोद कडून. रुपेश जगदीश दिनेश आणि विनोद 4 महाराष्ट्र पोलीस आहेत. टीमचं नाव पण तसं पाहिजे होतं. लाजवाब खेळ आपण या ठिकाणी पाहिले गेले. 4 चेंडू आणि 4 डॉट चेंडू आणि त्यावरती एक विकेट पाहिला गेला. 3 चौथा चेंडू आणि चौथा चेंडू फुलटा चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. मी जोशी काकांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतो ऑप्शनच्या खूपच भारी चेंडू. पंच आणि सर आम्हाला सांगतात खराब चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव फोकटची धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती पहिला चेंडू विकेट टेकर नंतर डॉट चेंडू पाहिले गेले. एक खराब चेंडू आला स्क्वेअर मारा आपण पाहतोय आणि एक अफलातून षटकार पाहिला गेला. विनोद पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्लोअर पाहिले गेले. शॉर्ट चेंडू आपण पाहतोय. वाईट चेंडू. हे क्रिकेटचं तंत्र आहे दादा. एसटी रक्षक वाईटची धाव वाचवण्यासाठी अपील करत असतोय. इथे गॅप मधून चेंडू ढकलला जातोय. डीपेक्षा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात सुमित चांगलं क्षेत्ररक्षक सुमितचं एकच धाव एका धावेने स्कोर कार्ड 9 आकड्यावरती. 5 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाज विनोद आपण पाहतो चांगली कामगिरी चालू होती पण एक षटकाराने या षटकाचं चित्र निर्माण विचित्र करून ठेवलं. जसं स्वप्नील बनसोडेने षटकार मारले काऊ कॉर्नर रिझन मध्ये तिथे प्रेक्षक जाऊन उभे राहिले. सिंगल रोटेट होते या ठिकाणी. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकात 1 बाद 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो जय ताडोबा कला केंद्र 11 संघ. अजूनही 4 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी 3 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी असणार आणि
संतोष आणि त्याच्या सोबत तन्मय, ही जोडी पाहूया आपण किती धावा कुठणार. बघा या मॅच मध्ये कोणी जिंकून दे, आमचे जोशी काका यांकडून 205 रुपयाचं पारितोषिक असणार. त्यांचाही संघ आहे आरवीय शूटर शूटर आहेत. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती दिनेश, आणखीन एक महाराष्ट्र पोलीस गोलंदाजी मार्कवरती सज्ज होता. राईट हँड ऊर्ध्व विकेट मारा. समोर एक फलंदाज संतोष शेंडे. इथे संतोष शेंडे त्याच पद्धतीने चोख प्रत्युत्तर देतोय. चेंडू फेकून दिला, लॉंगेस्ट षटकार. 6 धावा आपण या ठिकाणी पाहतो. संख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चांगली सुरुवात आणि मोठं षटक होणार काय हे. या षटकाला वेलकम षटकार दिला दिनेश बदे. गोलंदाजी मार्कवरती दुसरा चेंडू, पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. चेंडूला स्क्वेअर लगावलाय. चेंडू जातोय थर्ड झोन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. अजय, चांगलं फिल्डिंग अजयचं. सालोकच्या शेतामध्ये धावाची प्रॅक्टिस भरपूर आहे अजयची आणि त्याचा उपयोग झाला अजयला या ठिकाणी. आज नासिर गरम आहे. पुढचा चेंडू, इथे पुन्हा एकदा कटेचा प्रयत्न अवयमध्ये सफर करतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद माघारी परतणार. सुरेख चेंडू, डॉट चेंडू आपण पाहतो. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. पहिल्या चेंडू ती षटकानंतर तिहेरी, त्यानं विकेट टेकर चेंडू पाहिला गेला. 4 चेंडू आणि 9 धावा खर्च केल्यात दिनेशने. 5वा चेंडू पुन्हा एकदा कट केला. नासिरचा चेंडू परत पोहोचतोय. काय क्षेत्ररक्षण आहे नासिरचं, लाजवाब. आणि नासिरची मॅच चालू आहे त्यामुळे लाईव्ह वरती 1500 ते 1600 जण लाईव्ह आलेत नासिरची मॅच पाहायला. पाच चेंडू झाले तर पुढचा चेंडू, इथे लाजवाब फटका. अरे रे 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 खतरनाक, क्या बात है.
हा फटका मारल्यानंतर मला आठवण येते अमोल भोईर आणि सचिन मंडलिक सुग्या संघाचा. काय चेंडू फटकवतात असे हे. चेंडू मधल्या स्टंपमध्ये टाका, चेंडूला आव ना ताव, स्लिप देखो बेफान घाव. चेंडूवरती तुटून पडतात 6 धावा या ठिकाणी घेतल्यात. काय चेंडू आहे, काय फटका लागलाय. जमिनी लगत चेंडू उचलला ते. ताकद दाखवली या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती. आणि पहिला हा रिस्की शॉट आहे. जर इथे चेंडू मिस होतो ना तर चेहऱ्याला कधी आघात होईल सांगता येत नाही. याला रिस्की शॉट बोलतात, का रिस्क घ्यायला लागते. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती. संतोष शिंदे स्ट्राईकला. काय फटका होता आकाशचा. इथे हात खोलण्याचा मोका, मोक्यावरती दिलाय ठोका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सिंगल येते. स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. पुढचा चेंडू. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. ब्लॉकर टाकला स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं, पण थोडस एसटीच्या बाहेर जरा चेंडू. दिनेशलाही माहिती आहे इथे कुठेतरी नशीबवान ठरतोय फलंदाज आकाश. चांगला चेंडू आपण पाहिला गेला स्वप्नीलचा. दरम्यान फुलटा चेंडू. इथे चेंडू नवीन घ्यावा लागेल. बाशीचा काय उपयोग नाही तिथे. चेंडू सीमा रेषा पार. बाशीत आम षटकारच्या साहाय्याने स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती. पुढचा चेंडू आपण पाहतोय. चौथा चेंडू असेल. गोलंदाज स्वप्नील राईट आणि उर्दू विकेट मारा. चेंडू फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. माघारी येणार आकाश. कभी तुम चले कभी हम, कभी तुम्हारी बारी तो कभी हमारी बारी, या पद्धतीने स्वप्नील विकेट प्राप्त करतोय. कल्पेश नाईक नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय. अजूनही मनापासून आतुरतेने वाट पाहतात प्रेक्षक वर्ग. लाईव्हच्या माध्यमाने आवाज दिला जातोय, कमॉन नंदू, कमॉन नंदू, कमॉन नंदू. हा लाईव्हच्या माध्यमातून. दरम्यान आपण पाहतोय उंच उडलेला चेंडू. संतोष शेंडेचा हा फटका या ठिकाणी अटकलाय. फलंदाज बाद. संतोष शेंडे येतो माघारी.
आपण पाहिलं गेलं राजा संकेत प्रत्येकाला लाईफ मध्ये अप्सरा पाहिजे असते. आमच्या लाईफ मध्ये कधी अप्सरा आली नाही, पण लहानपणी अप्सरा नावाची पेन्सिल जरूर शाळेत वापरली. तसंच महिलांचं पण तसंच आहे संकेत. त्यांना बादशाह कधी भेटला नाही, पण किचन मध्ये बादशाह नावाचा मसाला जरूर वापर केला जाईल. इथे आपण पाहतो चेंडू बाहेर जाणार होता. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती झाली. षटक क्रमांक तिसरे या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 11च्या सरासरीने 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती आहेत. बघा आमचे कॅमेरामॅन वर्धा पुण्यवर्धन सगळ्यांना कॅप्चर केलं जात आहे. अख्या स्टेडियमला केलं जात आहे, पण आमचे कॅमेरामॅन कधीच फ्रेम मध्ये येत नाही. ते पडद्याआडचे हिरो असतात. दादा तुझंही क्षणचित्र टिपणं खूप सुंदर आहे. मनापासून तुझं गोड गोड कौतुक. आम्ही भरपूर जणांना नावं ठेवलेत. फॉर्च्यून इव्हेंट असेल, GTC लाईव्हचे अनेक अजून जण आहेत, सागरची म्हात्रेची असेल, कृष्णाची टीम असेल, MTC लाईव्ह असेल, प्रत्येकाची नावं आम्ही काही ना काही ठेवलेली आहेत. संदेश पाटीलचा 24 इव्हेंट असेल. टेनिस क्रिकेट .in आमच्याकडे फेमस आहे, कारण गौरव युवराज बाकी धुले कंपनी असते आणि आमचं मिलन ते आमच्या इथल्या असल्या कारणाने त्यांचं वावर असते आमच्याकडे. तर भूषण आगिवले याच करून कल्पेशच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक. तो गोलंदाजी मार्क वरती आणखीन एक महाराष्ट्र पोलीस रुपेश. तर ही टीम का भरली माहिती तुम्हाला या महाराष्ट्र पोलिसांना खेळण्यासाठी? फक्त एकच आहेत, जगदीश मोरगे फलंदाजी करतात, बाकी सर्व गोलंदाजी करतात. तीन षटक झाले तर चौथा षटक गोलंदाजी मार्ग होती रुपेश. राईट हँड उर्ध विकेट मारा. इथे खूपच बाहेर जाणार चेंडू. पंचभूषण आम्हाला सांगतात खराब चेंडू स्वेर मारा. एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव, मोफतची धाव. धावसंख्या वाढली जाते, जाऊन पोहोचते ती स्कोर कार्ड वरती 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती आहेत. बालाव तो पडदा सोडा, सोडा पडदा. ते पाय बी काढून घ्या पडद्यावरचे. इथे पुन्हा एकदा ना दसरा ना दिवाळी ना ईद ना मिलाद, खिरापत वाटायला सुरुवात केली गोलंदाजने. दुसरा वाईट, 2 वाईट या ठिकाणी पाहतोय. रुपेश 2 धावा स्वेरच्या हिशोबाने देतोय. पुढचा चेंडू टॅप केलाय चेंडूला. इथे 2 लॉलीपॉप नंतर परफेक्ट डिलिव्हरी. बाहेर जरा चेंडूला छेडछाडी केली. फलंदाज माघारी येतोय युवराज. आता पुन्हा एकदा कान मंत्र द्यायला आला नासिर. आमच्याकडे बघ त्यांचे पाठीराखे बोलतात. असाच जर कानमंत्र नाशिरने चालूक संघासाठी दिला असता तर आज भरपूर पारितोषिक मारले असते. चालूकचे पाठीराखे आज जो फॉर्म दाखवला रजा नासिरने, हा जर 1-11 मध्ये दाखवला तर चांगलं काम होईल. इथे सरळ रेषेत चेंडू निघून जातोय. डॉट चेंडू. तो भूषण आगिले यांकडून कल्पेसाठी प्रत्येक षटकाराला 500. तर आता 1000 रुपये.
तीन चेंडू आहेत, तीन चेंडू आहेत. दादा मार दादा. 1000 रुपये पारितोषिक प्रत्येक षटकार. या दरम्यान उर्पित चेंडू, इथे फलंदाज बाद. जगदीश कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. कल्पेशाला माघारी. मला एक मॅच आठवते दादा. चेतन शिंदे बॅटिंगला होता शेलूच्या मैदानावरती. आमच्या मित्रांनी पारितोषिक लावलं राजेशने 3 षटकार लगाव. आणि खऱ्या अर्थाने चेतन शिंदे तिथे 3 षटकार लगावले. काही खेळाडू कधी कधी मध्ये संकेत लावतात षटकार. इथे रवी निरगुडाच्या म्हणून पाहतोय बॅट मधून एक धाव येते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न घातक ठरला असतं. कलेक्शन या ठिकाणी चुकीचं आपण पाहतोय. 2 धावा तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतो. तेजस नवीन फलंदाज, शेवटचा चेंडू. रवी असे स्ट्राईकला. रवी निरगुड आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. रुपेशच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवलाय. रवीच्या परेश पाहिली गेली. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दोन धावा या ठिकाणी गेले. 40 धावा धाव फलकावरती. 41 धावांचं लक्ष असेल. तीन घेतल्या ना दादा. तीन घेतल्यावर 40च होतात ना. 37 ना 3 40. 41 धावांचं लक्ष आहे या ठिकाणी आपण पाहतोय.
तुपानी पहार, चेंडू झाला आर पार सी मारे कपार. चांगली सुरुवात, जवाब दिला इट का जवाब पत्थर से. टिक फॉर टॅक, जशास तसे. चेंडू पाहिला गेला, पहिल्या चेंडूवरती जशा तसे उत्तर. षटकार या ठिकाणी पाहिला तो संतोष शेंडे पुन्हा एकदा तयार. इथे कमबॅक, खालवर चेंडूचा चेंडू राहिला गेला. डॉट चेंडू एक डॉट चेंडू आपण पाहतो. निर्धाव चेंडूची सांगता. इथे मॅच जिंकायची काही करून पाहिलं गेलं तर जे तडोबा संघाला स्पर्धेमध्ये राहायचंय तर मॅच जिंकणं गरजेचं पडणार. इथे वाईट चेंडू, स्वेर मारा, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाते. पंच अनिल माली सर यांचा इशारा आला स्वेर माराचा. इथे टिक अटैक, जब तू चलेगा बल्ला उसके बाद चली एक बार मेरी गेंद. बल्लेबाज दिनेश बैक टू पवेलियन. नासिर, 4 चेंडू झालेत. आपण पाहतो चांगल्या प्रकारची गोलंदाजी. 5वा चेंडू, संतोष तयार गोलंदाजी मार्क वरती. इथे बॅटची अपरच घेतली जाते. दोन क्षेत्ररक्षकामधून चेंडू आपण पाहतो लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये ट्रॅव्हल होतो आहे. क्षेत्ररक्षक दोन चेंडूचा पाठलाग करणार. चेंडू त्या ठिकाणी अडवला जातोय. 2 धावा आणि तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण. 3 धावा पूर्ण केल्या. नासिर आपण पाहतो नवीन गेला फलंदाज, पहिला चेंडू केला, फेस केला, 3 धावा पटकवल्या. जगदीश मागच्या सामन्यामध्ये 38 धावांची 72 खेळी साकारणारा हा खेळाडू आपण मैदानात पाहतोय. गोलंदाज संतोष. लाजवाब ब्रह्मास्त्राचा वापर. एक खतरनाक चेंडू. मी सांगितलं तुम्हाला सकाळी क्रिकेटमध्ये विश्वरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि गोलंदाजीमध्ये वापरायचा ब्रह्मास्त्र अस्त्र यॉर्कर. हा यॉर्कर चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. स्कोर कार्ड 10 आकड्यावरती. अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. 18 चेंडू आणि 31 धावा. मॅच समांतर आहे. मॅच कोणाच्या बाजूने झुकली नाहीये का मॅच कोणाच्या बाजूने गेली नाहीये. 18 चेंडू 31 धावांची गरज. माननीय माजी खासदार अशोक मिरगुडे साहेब
या ठिकाणी उपस्थित झालेत. धन्यवाद. इथे टपक्याला चेंडूला फिरकावून दिलाय. शतरक्ष पोहोचू शकला नाही तिथपर्यंत. वन बाउंड सेकंड बाउंड थोडासा पंबाल पाहायला मिळाला. एक सिंगल. इथे आता मेरिट लिस्ट मध्ये जायचं आहे ना तर मार्क जास्त पाडायचे. इथं पुढच्या टप्प्यात जायचंय, जिंकून पण पुढे निघायचंय. कारण ऑलरेडी आपण पाहिलं गेलं, 2 सामने जिंकलेत भूषण इलेव्हनने, 2 सामने जिंकलेत जय ताडोबा कला केंद्र, आणि 1 सामना जिंकला जय ताडोबा. इथे स्लोअर होता हवाईचा पार. इथे जर या अगोदर चेंडूवरती 2 धावा घेतल्या असत्या तर इथे हा विकेट भेटला नसता. क्रिकेटमध्ये जरतरची भाषा केली जात नाही, पण विकेट जरतर शिवाय संकेत क्रिकेट पण नाहीये. काही तर धाव दुसरी होती ती घेण्यास मोह टावला, आणि त्या ठिकाणी पाहिलं गेलं जगदीश या चेंडूवरती झेल देऊन माघारी आला. रुपेश आयोजन केलंय साधं सरळ, जय ताडोबा देवाच्या नावानं आयोजन केलंय साधं सरळ, जय ताडोबा देवाच्या नावानं आयोजन केलंय साधं सरळ. या कळंब गावात क्रिकेट सामने ठेवले तर टीपीएल, या कळंब गावात क्रिकेट सामने ठेवले तर टीपीएल, टीपीएल ताडोबा प्रीमियर लीग टीपीएल. गोलंदाज नसीच्या बॅटमधून गॅपमधून चेंडू ढकलला जातोय. चेंडू जाऊन पोहोचला. नवीन चेंडू घ्यावा लागणार का चेंडू जातो 4 धावींसाठी चौकार. कर्ज पावन भूमी महान आहे रत्नांची खाण, ही कर्ज पावन भूमी महान आहे रत्नांची खाण. थँक्यू मास्टर. बघा तो चेंडू आणून द्या मित्रांनो, त्याच्यावरती पारितोषिक ठेवले. धन्यवाद. इथे सुरेख चेंडू कमबॅक पाहिलं गेलं. आकाश आपण बघतो गोलंदाजी मार्क वरती आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 15 आकड्यावरती. अजूनही 14 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. राऊंड तिकट मारा ओरपी चेंडू होता हवाई सफर आहे. आकाश चेंडू खाली येतोय. इथे आपण पाहतोय फलंदाज बाद नासिरच्या पारीचा अंत. शेवटचा चेंडू
लाजवाब चेंडू आपण पाहतोय, सुरेख कमबॅक. डॉट चेंडू आला, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्ती झाला. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा. बघा आमचे जोशी काका यांच्याकडून पारितोषिक आहे. जो जो जिंकेल मॅच त्याला 205 रुपयाचा पारितोषिक आहे. नागिवले सांगितलं, जोपर्यंत मी क्वालिफाय होत नाही तोपर्यंत मी व्यासपीठावरती पाय ठेवणार नाही. या मॅच वरती सर्व निर्भय आहे. जर येते मॅच आपण पाहतोय ताडोबा 11 जिंकते तर 3 संघामधून रन रेट पकडला जाईल. आणि जर इथे जे ताडोबा कला केंद्र जर ही मॅच जिंकते तर सरळ रेषेत सर्व चित्र क्लिअर असेल. युवराज गोलंदाजी मार्कवरती, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. जगदीश, नासिर, दिनेश माघारी आलेत. रुपेश आणि विनोद यांना आज विचार करावा लागेल. हा महाराष्ट्र पोलीस आहेत, दणका द्यावा लागणार गोलंदाजाला तर मॅच मध्ये काहीतरी कमबॅक करू शकतात. युवराज गोलंदाजी मार्कवरती सज्ज, राऊंड विकेट मारा. पहिला चेंडू विनोद कोंडिलकर साठी. इथे आपण पाहतोय मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतोय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, 11 चेंडू आणि 26 धावा. 2 ते 3 मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो, उचली घेऊन एसटीच्या हातामध्ये विसावला गेला. विनोद कोंडलकर यांच्या प्रत्येक षटकाला 500 रुपयाचा पारितोषिक असणार. एक सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड 16, अजूनही 25 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 25 धावा. बाबू येथे पाहायला गेलं तर 3 चेंडू निर्धाव खूप महत्वपूर्ण सामना असेल. जे ताडोबा कला केंद्रासाठी आणि 3 चेंडू मध्ये किमान 10 ते 15 धावा मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात जे ताडोबा 11 संघाला. इथे रुपेश बाळाला चेंडूला छेडछाणी केली, फलंदाज बाद, रुपेशच्या पारीचा अंत. तुमचा डिझेल हे ग्रेट. जाऊया मैदानात थेट, नाहीतर सामना होऊन जाईल लेट. पुढचा चेंडू, इथे पुन्हा एकदा बॅक टू बॉलर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता पण बॅटची अप्रोच घेतली आणि एसटी रक्षक त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. हुजाच्या पारीचा अंत. हुजा जातानाच आणि सांगत होता फलंदाज रुपेशला, तू चल मैं भी तेरे साथ वापस आया आया आया. आज दिवसभर चांगली एक मॅच ऑफ द मॅचची ट्रॉफी पण त्याला भेटले. इथे सुरेख चेंडू पडल्यानंतर बघा सरळ रेषेत चेंडू गेला.
विलास कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये त्यांनी विकेट घेतले. ते 2 आणि एकच धाव खर्च केली. लाजवाब कामगिरी युवराज. मागच्या सामन्यामध्ये अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती. तिथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्याला देण्यात आली होती. येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. जे नासिरने 4 माल्टी हिट लावले होते ते माल्टी हिट लावावे लागतील या मॅच मध्ये मिस्टर विनोद कोंडिलकरला. सहा चेंडू आणि 24 धावांची गरज. 25 धावांची गरज. 4 चौकार आणि सिंगल अशा प्रकार. 4 षटकार आणि सिंगल पटकावे लागतील. इथे 2 निर्धाव चेंडू खूप महत्वपूर्ण असतील या षटकातील. ते जर या षटकामध्ये पहिले 1-2 चेंडू निर्धाव गेले तर दबाव शाळेत असेल जे ताडोबा 11 संघ. गोलंदाज विलास राऊंड विकेट गोलंदाजी मार्गवती तयार. इथे टॅप केला चेंडूला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचलाय. वन बाउंड चेंडू उचलला जातो त्या दरम्यान 2 धावा पूर्ण. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. 23 धावा. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. सुरेख चेंडू. दुसरा चेंडू आपण डॉट पाहतोय. बघा जय ताडोबाचे समर्थक घराकडे निघाले. ऋतिक रुपेशची जोडी माघारी निघाली. निराश झाले दोघे जण. इथं गॅप मध्ये चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक पाठीमागे आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे चौकार. टपकेला चेंडूला इथे यावं सफर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फलंदाज या ठिकाणी बाद. डायरेक्ट हिट या ठिकाणी केले जात आहे. फलंदाज या ठिकाणी धावचित. एक चेंडू अजूनही आपण पाहतोय. या दादा एक उधारीवरती चेंडू दिला होता तुम्हाला त्याचा पण काही उपयोग झाला नाही. तर मॅच या ठिकाणी विन झाले आणि हा ए पोल स्टेट लेवल झालाय. चान्स देतो. एक ग्रुप एकदम लेवल झाला साफ. टॉप 1 साठी जय ताडोबा कला केंद्र आणि टॉप 2 साठी भूषण 11. 2 संघ क्लिअर झाले. ओके धन्यवाद. बेस्ट ऑफ लक पुढच्या साठी. आणि मॅन ऑफ द मॅच